आली ती बाई आली ती बाई आली ती बाई. अरे काय विकास, काय दिवाळीचा प्लॅन? अरे कसला प्लॅन? अरे काय घ्यायचंय का नाही? हा घ्यायचंय ना. काय कर्ज? अरे इथं रोजगार नाही, काय नाही, कर्ज घेतल्याशिवाय पर्याय का आपल्याला? हा, लोक गेले गाड्या गोड्या, हा आपण फिरतो चष्मा घालून नुसता दिवसभर. अरे अरे शपथ, गाडी बंद पडली का काय? मायला कोण आहे रे? मायला गावात नवीनच दिसायली. अशा पोरी आपल्या गावात नाहीतच. अरे तू माझ्यासारखंच काम बोलायला. अरे शांत बस की जरा. ते बघ असं होतं, जास्त जो सोबत राहिलो ना असं होतंय. ते बघ. अरे बाप रे, उगाच या रस्त्याने आले. चल बरं बघू. हॅलो, हा पायल बोल ना. अगं यार, माझी बाईक बंद पडली आहे, स्कूटी. अगं काय नाही ग, घरी 2 माणसं पाहिजेत कामासाठी, तर ते बघायला आलते. पेमेंट काय नाही, 50,000 बोलले का ग पप्पा. हा ना, बरं चल ठेवते मी, इथेच उशीर होईल मला. चल बाय बाय. हा ठीक आहे. ओ काय करता इतक्या जवळ तुम्ही? तुमच्या घरामध्ये आई बहीण आहे का नाही? एक मिनिट, एक मिनिट. हॅलो आहे, कुठं आहेस? रानात? आणि हे ताई कॉलेजला. बर बर. दोघी घरी नाहीत मॅडम, पण काम काय होतं? अहो काय हो, तुम्ही साऱ्या रागाची माझी वाट लावली. आई बहीण घरी आहे का म्हणजे ही शिवी आहे, तेवढं सुद्धा समजा ना तुम्हाला. सॉरी सॉरी सॉरी, ते मला वाटलं तुम्ही आईन ताई कुठं आहेत तेच विचारायला. ते आणि ते कामाचं काय म्हणत होते ते ऐकून आम्ही इथं आलो. हो तेच ऐकून आलोय. अच्छा, ते ऍक्च्युली ते काय ना, आम्हाला घर कामासाठी 2 माणसं हवेत. तर पप्पा म्हणले की आपल्या गावातले नको, शेजारच्या गावामधले घे, म्हणून मी इकडे शोधायला आले. कसं आहे ना, माणसं प्रामाणिक आणि जिम्मेदार पाहिजेत. हा, आम्ही तर लय प्रामाणिक आहेत आणि जिम्मेदार तर लयच आहेत. गावात काहीतरी कुठं झालं ना की म्हणतात आम्ही दोघं जिम्मेदार आहेत. काय मस्करी करायला? मस्करीचा लयच नाव देता मस्करीचा. तुम्ही कामाचं बोला ना, कामाचं. तसं तर तुम्ही माणसं चांगले वाटताय, पण घरचे काम जमतील का तुम्हाला? काम काय काय जमतेत काम जमतेत, घरचे सगळे काम जमतात सगळे. हा जमते, हे आहे ना. वरती तुम्ही पगार किती म्हणले हो? तसं तर सगळं ऐकलंच असेल की तुम्ही फोनवर. 50,000 रुपये. हा 50,000 ना. 50,000 रुपये वर्षाचे. अहो महिन्याचे हो. काय थांब इकडे. मॅडम आलो अरे कशाचे 50,000 रुपये बाबा? असं काय काम आहे? 2 नंबरचं काय असलं तर 12च्या भाव जातो ना आपण. अरे काय माणूस आहेस तू? तुला पोरगी तशी दिसते ती? पोरगी काय गुलाबाचं फुल. अरे बाबा, गुलाबाच्या फुलाला काटे असते, आहे ना तुला माहिती? तू शांत राह. चल तू. अरे चल तू गप रे. चल मला बोलायचं. मॅडम 50,000 रुपये घर कामासाठी जरा जास्तच नाहीत का? अहो त्याचं कसं आहे ना, माझ्या पप्पाचे नियम जरा वेगळेच आहेत. जे जितकं जास्त कष्ट करीन ना, त्याला तितकं जास्त पैसा. कोण आहे तो देव माणूस? मी आतापर्यंत त्याचं नाव का नाही ऐकलं? त्याचं नाव ऐकण्यासाठी माझ्या कान तृप्त होईल. प्लीज त्याचं नाव सांगा मला. काय नाव आहे त्याचं? थांब की जरा. कोण आहे? नाव सांगा, नाव मरायच्या आधी नाव सांगा. कोण आहे? हो थांबा सांगते. त्यांचं नाव आहे गजानन घोरपडे. काय नाव आहे? असं वाटलं कुणीतरी माझ्या कानात मध टाकलाय. काय नाव? लवकर घेऊन चला त्या माणसाकडे. लवकर मला घेऊन चला त्या माणसाकडे. लवकर मरायच्या आधी त्या माणसाकडे घेऊन चला. लवकर घेऊन चला. लवकर आत्ता घेऊन चला. थांब ना बाळा, थांब. हा जाऊ आपण. पण अहो माझी स्कूटी बंद पडलीये. मी आहे ना. मी ढकली तो गाडी. मी तू उचलून नेशील गाडीला मॅडम सोबत, पण आपल्याला तिकडे जायला कपडे ते लागतील ना. जरा घरी जावं लागेल ना, आपल्याला आणावं लागेल ना कपडे. हो मॅडम, उद्या येतो आम्ही, तुम्ही जा. नाही उद्या बिद्या काय नाही, आजच माणसं पाहिजेत, नाही तर उद्या जर आला तर तुमचा चान्स गेला. मग
मॅडम असं कसं बोलता तुम्ही? आम्हाला कमीत कमी घरी सांगावं तर लागेल ना, आम्ही दुसऱ्या गावाला गेलोय काही. हे बघा, तुम्हाला आज यायचंय तर या, उद्या न बिद्या काय नाही, नाहीतर मी दुसरे माणसं बघन. घरीच सांगावं लागेल ना. हॅलो, हा दादा, इकडे गाडी बंद पडलीये माझी. ठीक आहे, तुम्ही या, नाहीतर तुमचा एखादा माणूस लावून द्या. ओके ओके, ठीक आहे, चालतं. हा हा. झालं घालू का गावात? हा? अरे काय हसायला त्या पोरीच्या मागे लागून आलास तू ना, कपडे ना लत्ते या असा आला दुसऱ्या गावाला तू. बरं घरी तरी सांगितलं का आपण? अरे आपल्याला राहायचं राहायचंच का? आता कन्फर्म करू कामाचं आणि जाऊन कपडे घेऊन येऊ. बस का, चल. काय बोलायलास तू? मला माहिती आहे तू कामासाठी आला नाहीस, त्या पोरीच्या मागे लागून आलास तू. तेच घर आहे? आलं का घर आहे? शिद्या अजून पण विचार कर, 50,000 रुपये कोण देत नाही का घर कामाची? हा चल. अरे वा, आलात का तुम्ही? मला तर वाटलं तुम्ही येणार नाही. हा, आलो आता. कामाची गरज आहे ना आम्हाला, है का नाही? ए, कामाची गरज आहे का ना आपल्याला? हा हा हा. तेच म्हणून ना. ठीक आहे, बसा तुम्ही. आले मी 2 मिनिटात. छोटच घर आहे का? इथं बसायचं काय बाहेर? मला मॅडम रंगच बदल. ए, हा. अरे मॅडम रंगच बदलला असं म्हणालो मी. अरे नाही इथं बस बस. का जिंदगीत पहिल्यांदा पोरगी बघितली काय बाबा? नाही नाही, बस बस. इकडे मारतीन लोक आपल्याला. ठीक आहे, पप्पा येतील, ते तुम्हाला काम सांगतील. मॅडम एक मिनिट, किती माणसं आहेत आपल्या घरामध्ये? काय नाही, मम्मी, पप्पा, मी आणि छोटा भाऊ. अच्छा, मी चला जास्त काम नाही. जनावर सांभाळणारे 3 माणसं, शेतात काम करणारे 4 माणसं आणि बॉडीगार्ड 2. मग असू दे की, त्यांचं ते काम करतील की. कोणते लोक? हा. होय, त्यांचं ते काम करते. नाही, मग त्यांचं ते काम करते, मग तुम्हाला कशासाठी आणले? तुम्हाला त्यांचे कपडे धुवावे लागतील, त्यांना जेवण बनवावं लागेल, त्यांची सगळी कामं करावं लागेल, जे सांगेल ते करावं लागेल. तुम्हाला 50,000 रुपये द्यायलाच कशासाठी? आणि हो, तुम्हाला रोज म्हशी पण धुवावं लागतील सकाळी. आणि त्याच्यानंतर आमच्या घरी महिन्याला 2 दिवसाला एक पाहुणा येतो, त्यांचं पण सगळं करावं लागेल. आणि हो, आता पप्पा येतीलच, राहिलेले बाकीचे काम ते तुम्हाला सांगतील. ए बाबा, काम ऐकलीस का तू? हा? काम ऐकलीस का? काय करायचे तर? हो हो हो. काय सांग बरं, काय करायचे तर? हो करू की करू. 50,000 रुपये सरकारी नोकरदाराला तरी आहेत का? हा? 2 नंबरचं काय नसतं ना. बस. नाही नाही. कोण आहे रे? मालकाचं पोरगे वाटतंय. हा? छोटे मालक का तुम्ही? हा, कुठे गेलते? शाळेमध्ये आले. वा 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 वा, गुड बाय. तुला मराठी येते का? हो 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 हो, येते ना. हो मला बी येते, मराठीत बोल. हो 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 हो. हाय, कोण रे 2 कार्टून? नमस्कार. अच्छा, मग तुम्ही आले काय कामाला? हो दादा. तुम्ही आला तो कामाला? सगळे काम जमतात का? लय बोलायला बोली. ए किड्या, नीट बोल की जरा. हे शिकवले का तुझ्या माय बापाने तुला? आसपास तुझ्या माय नाही, बाप नाही, कोण नाही. त्या घरात ताडव पाडीन बघ तुला. खेळाच्या बंदुकीने भिव घालायला मला. ह्याला ते खेळायला ह्याला. अय सरक, ते खेळायचे म्हणतो होय, दाखव बरं सांग त्याला. खरी बंदूक याच्याकडे. अरे बोल, कोण चालवली? तुमच्या बॉडीगार्डने चालविले. खरी बंदूक आहे त्याच्याकडे. अच्छा, कशाला गोळा उडतो तो मुगस? हा, हो दादा, त्याच्याकडे खरी बंदूक काय खरी? अरे त्यात काय?
ही पण खरीच आहे. हे बघ इतक्या खऱ्या बंदुकी कस काय तुमच्याकडे दुकान आहे का तुमच्याकडे बंदुकीची? दुकान कशाची? अरे आमच्या कामाचा भाग आहे ह्यो. काय काम करतात तुम्ही? अरे मी डॉन आहे. अच्छा डॉन. मुझे पहचानो मैं हूं कौन? तो डॉन. हा डॉन आहे मी. तुम्ही माझं नाव ऐकलं नाही? काय काय नाव आहे तुमचं? अरे गजा डॉन. गजा गजेंद्र होरपडे. गजा गजा डॉन. आम्हाला जाऊ दे. पाहिजे ना मग 50,000ची नोकरी. पैशाच्या लालचेपायी डॉनच्या घरी अडकलेले विक्की आणि सिद्ध्या बाहेर निघतील का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा.